तुम्हाला आपण प्रॅक्टिस सेट 5.4 घेणार आहे. याच्यामध्ये असं आहे की आपल्याला टोटल जी एक्सरसाइज आहे ती आपल्याला फाइंड करायचं आहे प्रोबॅबिलिटी. आपल्या टोटल चॅप्टर जे काय चॅप्टर्स नाव आहे आपल्या प्रोबॅबिलिटी असेल. सो अत्यंत खूपच इझी एक्सरसाइज आहे, आपण सॉल्व्ह करूयात. बघ, सो त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा एक फॉर्म्युला आपल्याला लर्न करावं लागेल. फॉर्म्युला असा आहे, द प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए. ठीक ना, आपण लास्ट एक्सरसाइज मध्ये बघितलं होतं की डिफरंट इव्हेंट असतील. तर एक कॉइन टॉस केला असेल तर हेड येण्याचा इव्हेंट असेल, ओनली टेल येण्याचा इव्हेंट असेल. ठीक ना, किंवा मग एखादा डाईस आपण थ्रो केला असेल तर इव्हन नंबर, ऑड नंबर, प्राईम नंबर जे काही इव्हेंट बघितले होते आपण, तर तो इव्हेंट लेट सपोज एक इव्हेंट आहे, त्याला आपण बोलूयात की इव्हेंट ए. सो इव्हेंट ए ची प्रोबॅबिलिटी जर आपल्याला फाइंड करायची असेल तर कोणता फॉर्म्युला असेल आपल्याकडे? द प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू, आपण काय करणार आहे, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट ए. इव्हेंट ए चे काय नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स असतील ते घ्यायचे एकत्र, अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस मध्ये किती सॅम्पल पॉइंट्स आहेत, जो युनिव्हर्सल जो असतो आपण टॉपला राईट करतो, तो आपला मेन एक्सपेरिमेंट असतो, त्याचे सॅम्पल पॉइंट्स आपण डिनॉमिनेटरला घेणार आहे. आणि दोघांचं ज्यावेळेस आपण आन्सर फाइंड करू तर ते काय म्हटलं आपल्याला, प्रोबॅबिलिटी ऑफ दॅट स्पेसिफिक इव्हेंट भेटेल. इथं पी ऑफ ए असेल, लेट्स से सेकंड इव्हेंट असेल बी वाला, तर तिथं पण असेल प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी, प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट सी. सो डिफरंट टाइप्स असेल. आपण काय करूत की डायरेक्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू, तुम्हाला समजून जाईल. तर मग आपण चालू करूयात प्रॅक्टिस सेट 5.4 क्वेश्चन नंबर फर्स्ट. इफ टू कॉइन्स आर टॉस्ड, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. दोन कॉइन टॉस केलेले आहेत, सो आपल्याला दिले जे दोन इव्हेंट आहेत त्यांची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे. सो फर्स्ट थिंग आपल्या आन्सरची असेल फर्स्ट आहे, जे की आपण राईट करणार आहे सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस फॉर टू कॉइन टॉस्ड आपण ऑलरेडी लास्ट 5.4 मध्ये सर्व गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. सो दोन कॉइन जर टॉस केले असतील तर सॅम्पल स्पेस काय पाहिजे, एस इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एच एच असेल, एच टी, टी एच आणि टी टी. अवेलेबल झालेला आहे. जर तुम्हाला यामध्ये कन्फ्युजन असेल तर तुम्ही 5.4 चा जो व्हिडिओ आहे तो परत एकदा बघा, परत समजून घ्या, मग घ्या याच्याकडे या. सो देन फर्स्ट जो इव्हेंट आहे, सो आपल्याला इथं आणखी एक गोष्ट राईट करायला लागेल, आपल्याला लिहावं लागेल एनएस. किती असेल, 1 2 3 4. सो एनएस आला 4, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स. नेक्स्ट जो आहे इव्हेंट ए ची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आपल्याला. इव्हेंट ए इज गेटिंग ऍटलिस्ट वन हेड. सो आपल्याला इव्हेंट ए राईट करायला लागेल. सो इव्हेंट ए काय असेल, ऍटलिस्ट वन हेड, दॅट मीन्स मॅक्झिमम किती पण चालतील, मिनिमम आपल्याला वन हेड लागेलच. सो एच एच, एच टी, वन हेड, देर आर टू हेड्स बट ओके. टी एच याच्यामध्ये कोणताही हेड नसेल, सो हा आपण काय करणार आहे याच्यामध्ये घेणार नाही. सो त्यानंतर आपल्याला एन ऑफ ए राईट करावं लागेल. सो एन ऑफ ए काय असेल आपला एन ऑफ ए असेल 1 2 3. सो आपण राईट केलेलं 3. सो इव्हेंट ए गेटिंग ऍटलीस्ट वन हेड होता, आपण इव्हेंट ए चा जो सॅम्पल पॉइंट तो राईट केलेला आहे, देन एन ऑफ ए राईट केलेला आहे. देन जी मेन गोष्ट आहे आपली की फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए. सो काय असतं बघा, आपण म्हणणार प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू, फॉर्म्युला काय होता की नंबर ऑफ पॉइंट्स इन इव्हेंट ए. सो एन ऑफ ए असेल डिवाइडेड बाय एन ऑफ काय असेल, एस असेल. सो एन ऑफ ए काय असणार आहे आपला, एन ऑफ ए आपण फाइंड केला होता 3, अँड एन ऑफ एस काय असेल आपला, जो आपण ऑलरेडी फाइंड केलेला आहे 4. सो पी ऑफ ए काय असेल आपला 3/4. ठीक, खूपच इझी आहे. तुम्हाला फक्त काय करायचंय, ए चे जे एलिमेंट्स बसतात ते राईट करायचे, एन ऑफ ए काढून घ्यायचा, फॉर्म्युला राईट करायचा, पी ऑफ ए दॅट इज प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू व्हॅल्यू पुट करायच्या आणि सोल्व करायचं. ठीक आहे, हा झाला फर्स्ट. सेकंड इव्हेंट बघा तुम्हाला, जो सेकंड इव्हेंट आहे आपला इव्हेंट बी गेटिंग नो हेड. सो देर आर नो हेड्स, आपण राईट करून घ्या इव्हेंट बी. सो बी असेल नो हेड्स मीन्स त्याच्यामध्ये एकही हेड नसेल. सो जर आपण पहिल्या 3 मध्ये आपल्याला हेड दिसतो, लास्ट कोणता येईल, टी. ओके, हेन्स आपण एन ऑफ बी काय बोलू शकतो, एन ऑफ बी असेल ओनली 1, कारण देर आर ओनली 1 ग्रुप. नेक्स्ट आपल्याला फाइंड करायचं आहे प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट पी इज इक्वल टू एन ऑफ पी डिवाइडेड बाय एन ऑफ एस असेल. ठीक आहे ना, खूपच इझी. सो व्हॅल्यू पुट करूया आपण. पी ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू
एन ऑफ बी असेल 1 डिवाइड बाय एन ऑफ ए किती असेल 4 असेल आणि हे आपलं असेल फायनल आन्सर. तुम्ही चेक करू शकता की एन ऑफ एस जो आहे ना तो कॉन्स्टंट राहणार आहे प्रत्येक एक्झाम्पल मध्ये. फक्त तुम्हाला इव्हेंट वाईज काय होणार आहे वरची व्हॅल्यू जी असणार आहे ती चेंज होत राहणार आहे आणि मग तुम्ही आन्सर फाइंड करणार आहे. ओके, हा आपला फर्स्ट क्वेश्चन संपतो. सेकंड क्वेश्चन घेऊयात आपण. तर मला क्वेश्चन नंबर 2 घेऊयात आपण. इफ 2 डाइस आर रोल्ड सायमल्टेनियसली फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ फॉलोइंग इव्हेंट्स. 2 डाइस आपण रोल केले सायमल्टेनियसली तर 2 डाइसची काय करणार आहे आपण प्रोबॅबिलिटी फाइंड करणार आहे. आता 2 डाइस रोल केल्यानंतर जो की सॅम्पल स्पेस बनतो आपण ऑलरेडी 5.2 मध्ये डिस्कस केलेला आहे. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तो व्हिडिओ रिपीट बघू शकता. सो आपण इथं फोटो घेतलेला आहे की 2 डाइस रोल केल्यानंतर सॅम्पल स्पेस कसा बनेल. सो एन ऑफ एस तुम्हाला ऑलरेडी माहित आहे 2 डाइस ज्यावेळेस आपण रोल करतो त्यावेळेस सॅम्पल स्पेस हा 36 चा असतो. ठीक आहे, आपण मेन क्वेश्चन कडे येऊया की जो इव्हेंट त्यांनी दिलेला आहे. आता इव्हेंट मध्ये त्यांनी फर्स्ट इव्हेंट असं म्हटलंय की द सम ऑफ द डिजिट ऑन अप्पर फेसेस इज ऍट लिस्ट 10. ठीक आहे, त्यांनी कुठे एबीसी आपल्याला इव्हेंटचं नेम असाइन केलेलं नाही ते आपण स्वतः करायचंय. ठीक आहे ना. सो मी तर काय केलं फर्स्ट मध्ये असेल इव्हेंट ए सम ऑफ द डिजिट ऑन अप्पर फेसेस इज लिस्ट 10. सो याच्यामध्ये असं होतं की आपण काय करणार आहे यांचं मिनिंग समजून घेऊयात पहिल्यांदा की जी डिजिटची सम आहे तो ऍटलिस्ट 10 असेल. दॅट मीन्स मिनिमम हे 10 ऍडिशन पाहिजे आपल्याला. जर आपण इव्हेंट घेतलेले एक्झाम्पल घेऊ आपण जसं की 5 and 2 हा जो अपर फेस आहे 5 and 2. ठीक आहे ना. सो इथं राईट करू आपण 5 and 2 जो अपर फेस आहे तर याच्यामध्ये दोघांची ऍडिशन किती येते 7 येते. 5 + 2 7. आपल्याला किती पाहिजे ऍटलिस्ट 10. दॅट मीन्स 10 11 12 अप टू किती पण चालेल पण मिनिमम हे 10 पाहिजे. 10 पेक्षा खाली नको. सो याच्यामध्ये कोणकोणते एलिमेंट येतील. सो आपण राईट करू येतं ए इव्हेंट मध्ये कोणकोणते सॅम्पल स्पेस बनतात बघा. सो आपण चेक करूयात 2 6 8 बनतो 3 6 9. ओके ना. 4 6 फर्स्ट येईल आपला 4 6 ची ऍडिशन येते 10. नेक्स्ट बनेल 5 5 5 5 पण 10 बनेल. नेक्स्ट त्यानंतर 5 6 ची 11 बनते. ठीक आहे ना. सो 10 प्लस चालतो आपल्याला. सो 5 6 घेणार आहे आपण. नेक्स्ट आहे 6 4. देन आपण घेणार आहे 6 5 आणि देन आपण घेणार आहे 6 6. राईट. तो हे सगळे काय असतील ए मधले काय असतील एलिमेंट्स असतील ज्याच्यामध्ये त्यांची ऍडिशन ही ऍटलिस्ट 10 आहे आणि ग्रेटर दॅन 10 चालेल. सो एन ऑफ ए काय भेटेल आपल्याला भेटेल एन ऑफ ए इज इक्वल टू 1 2 3 4 5 6. सो एन ऑफ ए असेल 6. राईट. सो एन ऑफ ए 6 भेटल्यानंतर आपण फाइंड करू प्रोबॅबिलिटी ऑफ ए. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए काय आपल्याला आपण फॉर्म्युला ऍड करणार आहे एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस. सो 6 एन ऑफ ए 6 एन ऑफ एस किती 36 आहे. सो 6/36. आता कसं असतं की ज्यावेळेस आपण प्रोबॅबिलिटी फाइंड करतो जो आपला एक फ्रॅक्शन भेटतो आपल्याला लास्टला तर तो फ्रॅक्शनचा सिम्पलेस्ट फॉर्म हे आपला आन्सर असतं. केव्हाही तुम्ही इथे थांबणार नाही. ठीक आहे ना. हे आपला आन्सर नाही. आपला आन्सर काय याला तुम्ही सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करणार आहे. म्हणजे काय करणार आपण दोन्ही नंबर एक सेम नंबरने डिवाइड करणार आहे. बोला 6 and 36 कोणत्या टेबल मध्ये येतो 6 च्या टेबल मध्ये. सो आपण काय करणार फायनल 6 1 6 6 6 36. सो फायनल आपला आन्सर मिळेल 1/6 प्रोबॅबिलिटी ऑफ. म्हणून याचा जो सेकंड जे आपल्याला इव्हेंट दिलेला आहे तो असा आहे की सम ऑफ द डिजिट ऑन अप्पर फेस इज 33. ठीक आहे ना. जे डिजिटचे काही फेस आहे त्यांची ऍडिशन किती असेल सम किती असेल 33 असेल. आता तुम्ही चेक करा लास्ट कोणता आपला जो मॅक्सिमम बनतो 6 6 चा बनतो. ठीक आहे ना. 6 6 दोन्ही डायसच्या फेसवर काय असेल 6 डिजिट असेल त्यांची ऍडिशन किती बनते 12 बनते. सो मॅक्सिमम ऍडिशन आपण 12 अचीव करू शकतो. 33 त्याच्यामध्ये येणारच नाही. सो 33 सम येईल असा कोणताही आपल्याला काय भेटणार नाही त्यामध्ये सॅम्पल पॉईंट भेटणार नाही. सो आपण राईट करूयात जो बी असेल इव्हेंट त्याच्यामध्ये कोणताही सॅम्पल पॉईंट नसेल. सो एम्प्टी काय असेल तो सॅम्पल बी असेल. सो एन ऑफ बी काय भेटेल आपल्याला हेच आपण बोलू शकतो एन ऑफ बी इज इक्वल टू 0. आपण प्रोबॅबिलिटी फाइंड करूयात. हेच आपण बोलू शकतो की प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी डिवायडेड बाय एन ऑफ एस. बघा. सो आपल्याला भेटेल एन ऑफ बी काय असेल 0 असेल डिवायडेड बाय एन ऑफ एस काय असेल 36 असेल. सो ऍट द एंड आपल्याला प्रोबॅबिलिटी बी काय भेटणार आहे 0.
ठीक आहे. कोणत्याही नंबरला झिरोला कोणत्याही नंबरने ज्यावेळेस आपण डिवाइड करतो आपल्याला फायनल आन्सर झिरोच भेटणार आहे. सो इव्हेंट बी ची प्रोबॅबिलिटी काय असेल, झिरो असेल. थर्ड जो इव्हेंट आहे आपला, या थर्ड इव्हेंट मध्ये इव्हेंट असेल की डिजिट ऑन फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन सेकंड डाय. म्हणजे जे दोन आपण लेट से एक एक्झाम्पल घेऊ आपण, लेट से 6-3 असेल. सो फर्स्ट डायचा डिजिट कोणता असेल, 6 असेल. सेकंड डायचा डिजिट कोणता असेल, 3 असेल. सो त्यांनी म्हटलं की फर्स्ट डायचा जो डिजिट आहे हा ग्रेटर असेल सेकंड पेक्षा. म्हणजे हा येऊ शकतो त्याच्यामध्ये. पण ज्यावेळेस आपण 3 आणि 4 ज्यावेळेस घेऊ तर त्यावेळेस हा नाही येणार. का? कारण फर्स्ट डायचा डिजिट जो आहे तो छोटा असणार आहे सेकंड डायच्या डिजिट पेक्षा. सो ह्या टाइपचे सर्व आपण काय करणार आहे, इन्क्लूड करणार आहे इव्हेंट सी मध्ये. सो आपण राईट करूयात. सो आपण राईट करू सी कोणकोणते असतील बघा. सो 1 to 6 पर्यंत कोणते भेटणार नाही आपल्याला. 2 पासून बघा, 2 1 2 1 2 2 नसेल याच्यामध्ये, ठीक आहे ना. 2 2 दोन्ही पण इक्वल असते. सो 2 2 आपण घेणार नाही. देन 3 1 3 2 4 1 4 2. एन ऑफ सी आपण जर काउंट केलं याच्यामध्ये, आपण सर्व डिजिट ऍड केलेले, तो एन ऑफ सी आपल्याला भेटेल टोटल हे 15 आहेत. ठीक ना. सो एन ऑफ सी झाला आपला 15. देन फाइंड करूयात आपण प्रोबॅबिलिटी ऑफ सी. सो प्रोबॅबिलिटी ऑफ सी इज इक्वल टू एन ऑफ सी डिवाइडेड बाय एन ऑफ एस असेल. सो एन ऑफ सी किती येतो आपल्याला, 15 आहे. एन ऑफ एस किती आहे, एन ऑफ एस आहे 36. ठीक आहे. तुम्ही जर नीट ऑब्झर्व केला तर हा पण सिम्प्लिफाय होतो. आपण त्याला 3 ने डिवाइड करू शकतो. सो आपल्याला भेटेल P of C is equal to 3 5 are 15, 3 1 are 3, 3 2 are 6. So 5 to 12, 5 upon 12 ही काय असेल, प्रोबॅबिलिटी असेल इव्हेंट सी ची. सो अशा त्याने हा क्वेश्चन कम्प्लीट होतो. मग क्वेश्चन नंबर 3 घेऊयात आपण. क्वेश्चन नंबर 3 असा आहे, there are 15 tickets in a box, each bearing one of the number from 1 to 15, and one ticket is drawn random from the box. Find the probability of event that ticket drawn. सो त्याने म्हटलं की एक बॉक्स आहे त्याच्यामध्ये 15 तिकीट्स आहेत आणि प्रत्येक जो तिकीट आहे त्याच्यावर काय 1 to 15 पर्यंत नंबर ऍड केले. जसं की फर्स्ट जर कार्ड असेल, तिकीट असेल त्याच्यावर 1 नंबर असेल, सेकंड वर 2 असेल, थर्ड वर असं टोटल 15 तिकीट्स आहेत. सो आपल्याला क्वेश्चन असेल की फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट दॅट द तिकीट इज ड्रॉन. सो इव्हेंट ए बी दोन इव्हेंट दिलेत आपल्याला त्यांनी. फर्स्ट आहे शोज अँड इव्हन नंबर, शोज नंबर विच इज मल्टिपल ऑफ 5. सो फर्स्ट आपण राईट करूयात सॅम्पल स्पेस. सो सॅम्पल स्पेस काय असेल, सॅम्पल स्पेस टोटल 15 तिकीट्स आहेत आणि इच तिकीट काय आहे 1 to 15 नंबर. सॅम्पल पॉईंट असेल 1 2 3 4. सो एनएस आपल्याला भेटू शकतो की एनएस काय असेल 15. राईट, एनएस असेल आपला 15. नेक्स्ट आपण इव्हेंट ऍड करतो. फर्स्ट इव्हेंट जो आहे शो अँड इव्हन नंबर. राईट, सो इथं आपण राईट करतो की इव्हेंट ए काय, शो अँड इव्हन नंबर. सो ए साठी आपला सॅम्पल स्पेस काय बनेल, इव्हेंट ए साठी. इव्हेंट ए साठी बोलू शकतो याच्यामधले इव्हन नंबर्स 1 to 15 मधले जे ज्यांच्या युनिट प्लेसला 0 2 4 6 8 असतील ते. सो आपण स्टार्ट करूया 2 पासून. 2 4 6 8 10 12 14 पर्यंत 16 मध्ये. सो काय होते बघा, ए मध्ये 2 to 14 पर्यंत नंबर असतील जे की इव्हन नंबर्स आहेत. सो हेन्स आपण काय राईट करू शकतो, हेन्स आपण असं बोलू शकतो एन ऑफ ए काय असेल आपला, काउंट करतो आपण 3 3 6 + 1 7. सो एन ऑफ ए 7 असेल. ते म्हणजे फाइंड द प्रोबॅबिलिटी. सो आपण राईट करू लास्ट प्रोबॅबिलिटी ऑफ ए. दॅट मीन्स प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू एन ऑफ ए टू द एन ऑफ एस. व्हॅल्यू पुट करतो आपण. सो एन ऑफ ए असेल आपला 7 जो आपण फाइंड केला होता आणि एन ऑफ एस असेल 50. सो प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए काय असणार आहे 7/50.
सिम्प्लिफाय होत नाही 7/50 ला. फायनल आपला आन्सर काय राहील हेच राहील. सो नेक्स्ट जो इव्हेंट आहे आपला तो आहे इव्हेंट बी, नंबर इज मल्टिपल ऑफ 5. दॅट मीन्स जो कार्ड असेल तिकीट जे असेल तर त्याच्यावरचा जो नंबर असेल तो काय असेल मल्टिपल ऑफ 5. मल्टिपल ऑफ 5 म्हणजे काय, जो 5च्या टाइम्स मल्टिपल मध्ये इनडायरेक्टली आपण त्याला बोलू शकतो 5च्या टेबल मध्ये तो काही नंबर येईल. सो बी काय असेल सॅम्पल स्पेस फॉर बी. सो 5 असेल फर्स्ट, देन 10 अँड देन 15. हे 3 मल्टिपल काय असतील आपल्या 1 to 50 मध्ये असेल जे की 5चे असतील. नाव आपण राईट करूयात की एन ऑफ बी काय असेल, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन बी किती आहेत 1 2 3. सो आपण 3 राईट केलेलं आहे. फाइंड करायचं आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ, आपल्याला फाइंड करायचं प्रोबॅबिलिटी ऑफ ई. प्रोबॅबिलिटी ऑफ बी काय असेल बघा, एन ऑफ बी, एन ऑफ एस. सो नंबर ऑफ पॉइंट सॅम्पल पॉइंट्स बी मध्ये किती आहेत 3 आहेत, एस मध्ये किती आहेत 15. सो फायनल आपला आन्सर हे नसेल, आपल्याला काय करणार आहे सिम्प्लिफाय करणार आहे, मग आपल्याला काय भेटेल फायनल आन्सर भेटेल. सो किती डिवाइड होतं दोन्ही साईडला 3 ने होतं. 3 1 जा 3, 3 5 जा 15, 3 1 जा 3 5. हेन्स आपण काय राईट करू शकतो, आपण राईट करू शकतो प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू 1/5. हे काय असेल आपलं फायनल आन्सर असेल. खूपच इझी एक्झाम्पल आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन करूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4. A 2-digit number is found with the digit 23579 without repetition. What is the probability of that number found is? सो फर्स्ट आपल्याला सॅम्पल स्पेस राईट करावं लागेल की हे डिजिट जे आहेत गिवन त्यांच्यापासून आपल्याला 2 डिजिटचे नंबर बनवायचे, तर किती डिजिटचे नंबर बनतात ते आपल्याला सॅम्पल स्पेस मध्ये येतील. सो आपण चालू करूयात. तुम्हाला म्हटलं होतं की आपल्याला एक तर डिजिट रिपीट नाही करायचं, जसं की 5577 घेणार नाही आपण, आणि एक सिक्वेन्स फॉलो करणार आहे. ओके, सो फर्स्ट आपण बघूया की नंबर 2. सो 2 पासून प्रत्येकाला आपण मॅच करू. सो पहिला नंबर आपला बनेल 2 डिजिटचा 2 3. ऑलराइट, 2 3 देन 2 5 2 7 2 9. 2 ची पेअर बनली. देन 3 पासून बरोबर 3 2 3 5. म्हणून आपले नंबर बनवून झालेले आहेत. आपण 2 डिजिट नंबर बनवलेले आहेत. सो एनएस जर आपल्याला राईट करायचं असेल तर एनएस किती मिळेल बघा. टोटल नंबर जर तुम्ही काउंट केला तुम्हाला भेटतील आपल्याला 20 नंबर्स भेटतील. सो एनएस काय असेल 20 असेल. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे की फर्स्ट इव्हेंट जो आहे की अन ऑड नंबर, जो बनलेला नंबर कसा असेल ऑड नंबर असेल. सो मी तर राईट करतो इव्हेंट एक असेल अन ऑड नंबर. ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. ऑड नंबर आपण कोणाला बोलणार आहे, ऑड नंबर असेल ज्यांच्या युनिट प्लेसला काय असेल 13579. सो आपण सर्व राईट करूयात ए च्या सॅम्पल स्पेस मध्ये. बरं, सो ऑड नंबर असेल 23 25 27 29. देन 32 येणार नाही कारण हा इव्हन नंबर आहे. 35 37 39 53 57 59 73 75 79 93 95 97. तर हे सर्व काय दिले आपले ऑड नंबर येतील ज्यांच्या इव्हेंट बेसला काहींच्या 2 आहे, काहींच्या 3 आहे, काहींच्या 5 आहे, काहींच्या 7 आहे, काहींच्या 9 आहे. सो एन ऑफ एस काय असेल बघा आपलं. सो आपला एन ऑफ ए काय असेल, एन ऑफ ए असेल काउंट करू नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. एन ऑफ ए आला आपला टोटल 16. राईट. सो फाइंड करूया प्रोबॅबिलिटी. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए काय असेल एन ऑफ ए डिवाइडेड बाय एन ऑफ एस असेल. सो एन ऑफ ए आपल्याला माहिती आहे 16. सो आपण करू 16 अपॉन एन ऑफ एस किती काढला होता आपण 20 काढला होता. आपण सिम्प्लिफाय करूयात कोणत्या नंबर डिवाइड होतो बघा 4 ने होईल. 4 4 जा अँड 4 5 जा. सो फायनल आपण प्रोबॅबिलिटी ए फाइंड काय होणार आहे 4/5 होणार आहे. खूपच इव्हेंट बी जो आहे तो आहे मल्टिपल ऑफ 5 घ्यायचं आपल्याला. आपण सॅम्पल स्पेस राईट करूयात. सो बी साठी सॅम्पल स्पेस असेल मल्टिपल ऑफ 5, दॅट मीन्स 5 च्या टेबल मधले असतील. पण होत असं की 5 च्या टेबल आपण 50 पर्यंत 50च्या पुढचे नंबर कसे आयडेंटिफाय करणार आहे आपण. सो आपण जर डिव्हिजिबिलिटी टेस्ट तुमच्या लक्षात असेल तर असं असतं ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0 किंवा 5 असेल. ठीक आहे, मी राईट करतो 0 किंवा 5.
0 आणि 5 मधला कोणताही एक नंबर असेल तर तो 5 च्या टेबल मध्ये असतोच. म्हणजे आपण राईट करू बघा इथे 5 इन प्लेसला 25 देन 35. तुम्ही पुढे जर गेला तर 45 वाटते आपल्याला सॉरी 35 ने नेक्स्ट कोणतं आहे 75 देन 95. सगळ्यांचे इंटरेस्ट जर 5 आहे याचा अर्थ सगळे हे 5 च्या काय असणार आहेत टेबल मध्ये असतील. दॅट मीन्स दे आर ऑल मल्टिपल ऑफ 5. सो एन ऑफ बी काय भेटलं आपल्याला एन ऑफ बी आपला असेल 1 2 3 4. Hence the probability of B event B is equal to n of B to n of S. n of B आहे 4, n of S आहे 20. Hence final probability of B कसं करणार आहे आपण करणार आहे सिम्प्लिफाय. 4 1 जा 4 4 5 जा 20 4 1 जा 4 4 5 जा 20. ही असेल probability of event B. खूपच इझी क्वेश्चन आहे तुम्ही बघू शकता. जो नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन आपल्याला एक्सरसाइजचा तो घेऊयात आपण. तर म्हणून जो लास्ट क्वेश्चन आपल्या एक्सरसाइज मधला तो असा आहे अ कार्ड इज ड्रॉन ॲट अ रँडम फ्रॉम द वेल शफल्ड पॅक ऑफ 52 प्लेइंग कार्ड्स. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट कार्ड ड्रॉन इज एन एस. जो एस असेल त्याची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आपल्याला. खूपच इझी क्वेश्चन आहे. सो फर्स्ट याच्यामध्ये जो सॅम्पल स्पेस असेल तो काय असेल तो असेल टोटल 52 प्लेइंग कार्ड्स असतील. सो आपण तो काय राईट नाही करणार राईट करायची गरज नसते. सो आपण इथं राईट करूयात देर आर 52 प्लेइंग कार्ड्स. हेन्स एन ऑफ एस काय असेल आपलं 52 असेल. खूपच इझी. एन ऑफ एस आपलं 52 असेल. सो इव्हेंट ए जो राईट करूयात आपण त्याला असं करूयात की लेट्स से तो इव्हेंट ए आहे. सो इव्हेंट ए काय असेल गेटिंग एन एस. एस कार्ड तुम्हाला मी इथे दाखवून राहिलो की एस कार्ड असं असतं. सो एस कार्ड किती असतात टोटल वेल शफल टोटल प्लेइंग कार्ड मध्ये जी 52 असतात त्याच्यामध्ये टोटल 4 असतात. ठीक आहे टोटल 4 असतात. सो आपण काय म्हणणार आहे हेन्स एन ऑफ ए काय असेल 4. डायरेक्ट करणार एन ऑफ ए असेल 4. So probability of A काय झालं आपले n of A divided by n of S. So value पुट करत आपण 52 सॉरी n of A 4 असेल. So 4 divided by n of S असणार आपण 52. अगेन आपल्याला काय करावं लागेल सिम्प्लिफाय. 2 ने डिवाइड होतं. सो 2 इथं तुम्ही 3 4 ने पण डिवाइड करू शकता. 4 1 जा 4 4 1 जा 4 एक होतं 4 3 जा 12. सो 1 to 13 काय असेल आपला रेशो असेल. ठीक आहे सो फायनल आपल्याला प्रोबॅबिलिटी भेटेल 1/30. अशा प्रकारे सर्व क्वेश्चन्स आपले सॉल्व्ह होत आहेत.